की दुसऱ्याच्या धनावर जास्त लक्ष असणारे या कलियुगामध्ये लक्षात ठेवा. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि या कलियुगामध्ये प्राण्याची हिंसा जास्त प्रकारे होणार आहे, हे सूतजी महाराज. आणि या कलियुगामध्ये माता पित्याचा दोष ही मुलं करतील असो खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आज 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 श्री सूतजी महाराजांना या ऋषींनी केलेला कलियुगाचा स्वभाव मांडला. आणि प्रश्न असा होता, येणाऱ्या या युगामध्ये जर अशा पद्धतीची माणसं जन्मली तर त्यांचं कल्याण कसं होणार. त्यांना शास्त्र करणार नाही, त्यांना सत्य कथा करणार नाही, त्यांना धर्म करणार नाही, त्यांना दया माया प्रेम, या जगामध्ये प्रेम नावाची चीज ही वस्तू पाहायला मिळणार नाही. त्या प्रेमात सुद्धा स्वार्थ निर्माण होणार आहे. स्वार्थ निर्माण होणार आहे. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सुद्धा कलियुगात नाहीये माहिती. अरे ज्यानं जन्म दिला त्या आई वडिलांना सुद्धा न सांभाळणारी मुलं त्या कलियुगात असणार आहे. सत्याची भाषा, धर्माची भाषा, पुण्याची भाषा, ती सत्कर्माची भाषा करणारे लोक, ऐकणारे लोक या कलियुगात नसणारे. म्हणून तर जे विनोद करणारे कीर्तन आहे का त्यांच्या तारखा खाली नाहीत. आणि जे बिचारे भगवंताची कथा करतात ते घरीच बसू नये. जे विनोद करतात ना माहिती, जे लोक हसवतात, करमणूक करतात, आज त्यांची तारीख खाली नाहीये. जे लोकांचं मनोरंजन करतात, लोक म्हणतात वा वा क्या बात, काय कीर्तन झालं. आणि एखाद्याला त्या ठिकाणी वेद शास्त्र ही पुराण जगासमोर मांडली ना, देवाची कथा जर मांडली, लोक म्हणतात आजचं कीर्तन काही कळालंच नाही. देवाची कथा या कलियुगात कोणालाही आवडत नाही. मला सांगा, शिवपुराणामध्ये जर नुसतं भगवान शंकराची कथा जर सांगितली ना तर कोणीच ऐकायला येणार नाही. इथे ताळगे तोडगे सांगतात म्हणून तुम्हाला माहिती आहे, ती शिवपुराण ताळगे तोडगे सांगतात म्हणून गर्द होतो तुम्हाला. इथे लोकांना भगवान शंकराची कथा नाही आवडत. आता काय सांगणार आहे महाराज, त्याच्यावर काय पर्याय, त्याच्यावर काय पर्याय. त्याकरता शिव महापुराण एवढा गरज आहे. आणि जो खरा शिव महापुराण लोकांना सांगतो ना त्यांच्या कथेला गरज नसतोय. जे लोकांना जे आवडतं ते सांगतो ना तिथे बसायला जागा नसते. नाही रे माहिती, आपला बुद्धी भरून नसावा, भगवंताविषयी आपल्या मनामध्ये भरून नसावा, सरळ साधी भक्ती असावी. की पुण्य करत असतात तेही आपल्याला कळून येणार, तेच पुण्य फार महत्वाचं असतं. की आपण काय करतोय, किती पुण्य करतोय, किती सत्कार्य करतोय, कशी पूजा करतोय ही आपल्यालाही माहिती नसावी. तीच पूजा देवाला आवडते. म्हणून माझा विषय असा होता, तुम्हाला आठवणीच नसेल मी कुठून इकडे आलो माहिती का. सांगेल कोणी नाही सांगणार, कारण अर्धा तास झाला. आणि ज्यानं सांगितलं त्याला 501 रुपये बक्षीस. नाही सांगणार. मी सांगत होतो की जंगलातली जी माणसे की भगवंताला पाणी घालत असताना मायबा की प्राण्याला मारून सुद्धा कातड्यामध्ये भगवंताला पाणी पाहिजे. आणि जर कातड नसेल मायबाप तर ती काय करायची माहिती का, जर एखादा कपडा वगैरे कुठं जर सापडला का कपडा पाण्यात भिजायची आणि कपडा देवावर गिळायची, झाली पूजा. जर कपडाही नाही सापडला तर मग शेवटचा पर्याय आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच मी काय करतोय काय करते. शेवटचा पर्याय असा होता की काही जर पात्र नसेल तर ती जंगलातली माणसं तोंडात पाणी घ्यायची आणि देवाच्या अंगावर पिचकारी मार. झाला देव प्रसन्न, माझा महादेव प्रसन्न झाला. तोंडात पाणी घेऊन पिचकारी देवावर मारायची तरी देव प्रसन्न होतो. काय भक्ती, सहज केलेली ही भक्ती नाही. आज सुतजी महाराज आज तिथं आल्यानंतर महाराज आज कलियुगाविषयी काही प्रश्न केले की कसा कलियुग आहे. काल काय होत रे आज काय झालं, कलियुग